नमस्कार मंडळी, मी सावित्रा. तर बघा, सकाळ सकाळी ना लॉक लावायचं माझं घराला काम चालू होतं. मंडळी, आपला काल व्लॉग आला नाही, एक दिवस लेट झाला, कारण सारखंच कॉपीराईट लागत होतं, रिस्ट्रिक्शन्स येत होत्या. बहुतेक शंभूचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ होता त्यामुळे. तर बघा, फायनली आम्ही निघालो होतो शंभूकडे. आणि साहेब तर ह्या साईडवरून त्या साईडवरतीच करत होता. आणि अजून एक रिझन होतं बरं का तिकडं जाण्याचं, ते तुम्हाला पुढं कळणारच आहे. तर फायनली शंभूच्या घरी आम्ही पोचलो होतो. आणि हा माझा ब्रो आलता गावाकडून, तर त्याचं काही काम होतं त्यामुळे आला होता. आणि बघा शंभूचं कसं खेळणं चालू आहे. आणि तो म्हणत होता की माऊ माझ्याबरोबर खेळ, अजिबात बसून देत नव्हता. बघा, झोपेतून उठल्यानंतर मला वाटलं की रडेल तो, पण नाही रडला, माझ्याकडे आला तो पळत. बघा, दीदी आजारी होती त्यामुळे तिला हॉस्पिटलला घेऊन चाललो होतो आम्ही. आणि कोण घेऊन चाललो होतं बघा, मी आणि शंभू, खूप मोठी माणसं घेऊन चाललो होतो तिला हॉस्पिटलला. त्यानंतर बघा, मी आवरून वगैरे बसली होती साहेबांचीच वाट बघत. शेवटी साहेब आले संध्याकाळी, मी आवरलं वगैरे आणि आम्ही निघालो आमच्या भाचे सरकारच्या बड्डेला. तर त्यांच्यासाठी छोटंसं गिफ्ट घेतलं आणि रवाना झालो. तिकडे खूप थंडी आहे बरं का, नरेकडच्या साईडला. इकडं रावेतलं वगैरे एवढी काही थंडी नाही. आणि भाचे सरकारसाठी आपलं खाऊ वगैरे घेतला आणि बड्डेच्या स्पॉटवरती पोहोचलो. तर बघा, ते जे दोघं उभा राहिलेत ना, ते माझे भाचे आहेत. आणि पलीकडचा आहे त्याचा बड्डे आहे. तर बड्डे वगैरे सेलिब्रेट केला, जेवण वगैरे केलं आणि परत रवाना झालो घराकडे. चला मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, सबस्क्राईब करा.